मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आहे ती 31 डिसेंबरपर्यंत करायची आहे. परंतु या के-वाय-सीमध्ये जो मेन अडथळा आहे तो म्हणजे ज्या एकट्या राहणाऱ्या महिला असतील किंवा विधुर महिला असतील यांच्या संदर्भातला. तर या महिलांनी आपली जी ई-के-वाय-सी आहे ती ई-के-वाय-सी आपले पती किंवा वडिलांचा जो काही आधारचा ऑप्शन आहे OTPचा, या ठिकाणी या ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी ही जी के-वाय-सी आहे ती अर्धवट सोडून द्यायची आहे. यानंतर आपले संबंधित जे काही व्हॅलिड डॉक्युमेंट्स असतील, जसं की आता वडिलांचा मृत्यू झालेला आहे तर वडिलांचा काही मृत्यूचा दाखला असेल तो, त्याचबरोबर जर आपण एकट्या राहत असाल, डिवोर्स्ड असाल, प्रोसेस सुरू केलेली असेल तर या पद्धतीचे जे लीगल डॉक्युमेंट्स आहेत हे सुद्धा या सर्व डॉक्युमेंट्सला आपण घेऊन आपली संबंधित जवळची जी काही अंगणवाडी महिला असेल या महिलेच्या हातामध्ये द्यायची आहे आणि या ठिकाणी तिथून पुढची कारवाई आहे ती अंगणवाडी सेविका करणार आहे. हा जो काही सर्वे आहे सत्यता तपासणी करणार आहे. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागामध्ये हे जे डॉक्युमेंट्स आहे हे जमा करणार आहे आणि जे तुमचं तालुक्याचं महिला आणि बाल कल्याण विभाग असतं हेच तुमची अर्धवट राहिलेली के-वाय-सी आहे ती पूर्ण करणार.